नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। माणुसकीच्या भिंतीकडून दिव्यांगाच्या हाताला काम। दिव्यांग व्यक्तीच्या हाताला काम देऊन त्याच्यावर भीक मागण्याची वेळ येऊ नये व समाजात सन्मान मिळवून देणाऱ्या माणुसकीच्या भिंतीचे सर्वत्र होत आहे कौतुक। वडील लहानपणीच सोडून गेले, दोन्ही पायाने जन्मताच दिव्यांग। मुकिंदा दत्ता वानखेडे, राहणार पिंपळगाव पुसद। मुकिंदाला वडील नसल्यामुळे आई उज्ज्वला वानखेडे या मागील 26 वर्षापासून अपंगत्व असलेल्या मुकिंदाला घेऊन पिंपळगाव येथे अतिक्रमण असलेल्या जागेत झोपडीत राहून त्याची आई मोलमजुरी करून आपले व आपल्या मुलाचे पालनपोषण करत होती। पण आता वयोमानानुसार त्याच्या आईला काम होत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झाले। आपणही काही करून आपल्या आईला काही आर्थिक मदत होईल असा विचार मनात आला। पण शब्दाने सांत्वन करणारे खूप असतात, परंतु प्रत्यक्ष मदत करणारी माणुसकीची भिंत गरजवंतांना मदत करते हे मुकिंदाला माहिती झाले। मुकिंदाने माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष सदस्य यांची भेट घेऊन आपबीती सांगितली। त्याच्या 3 चाकी सायकलवर छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी मदत मागितली। माणुसकीची भिंत सदस्यांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिली व माणुसकीच्या भिंतीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मुकिंदाला छोटासा उद्योग सुरू करून देण्यासाठी शुभचिंतकांना आवाहन केले, जेणेकरून त्याच्या हाताला काम भेटेल। माणुसकीची भिंतच्या मदतीच्या आवाहनाला सर्व शुभचिंतकांनी भरभरून साथ दिली। माणुसकीची भिंत सदस्यांनी 20,000 एवढी रक्कम मुकिंदाला जमा करून देण्याचे ठरविले। या रकमेच्या मदतीने त्याला गोळ्या, बिस्किट, स्टेशनरी असे उपयुक्त सामान विक्रीकरिता घेऊन देण्याचे ठरविले व माणुसकीची भिंतीच्या आव्हानाला अनेक दात्यांनी मदतीचे हात पुढे करत 2 दिवसातच 26,906 रुपयांची भरभरून मदत केली। या पैशांमध्ये माणुसकीची भिंतीच्या सदस्यांनी मुकिंदाला त्याच्या 3 चाकी सायकलवर दुकानाचे सेटअप उभारून त्यामध्ये स्टेशनरी, डेली नीड्सचे सामान 8,615 रुपयांचे घेऊन दिले व उर्वरित रक्कम 18,291 चेकद्वारे त्याच्या स्वाधीन केली। यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी सर्व दात्यांचे आभार मानले। माणुसकीच्या भिंतीनं मला मदत करावी, स्टेशनरी धंदा करण्यासाठी अशी माझी विनंती आहे। भिंता हा मानवतेचा उपक्रम, अविरत चालणारं कार्य आणि या कार्यासाठी आज ज्या युवकाला दत्ताला आपण मदत केलेली आहे त्याच्यासाठी एक माणुसकीच्या भिंतकडून सगळ्यांना आव्हान करून आज जी रक्कम गोळा झालेली आहे ती म्हणजे 26,906 रुपये एकूण रक्कम आपल्याकडे जमा झाली आहे, दात्याने दिलेली आहे। त्यामधून आपण 8,615 रुपये हा त्याच्यावर खर्च केलेला आहे आणि जो त्याला चेक दिलेला आहे तो आहे 18,291 रुपयाचा। मित्र हो, एक दिवसाची भीक देऊ किंवा त्याला भुकेल्याला अन्न देऊ ही समस्या सुटणारी नाही, तर माणुसकीच्या भीतीने त्याच्या हाताला काम देऊन त्याच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न सोडवलेला आहे। हे कार्य सर्व शुभचिंतक दात्याच्या मदतीनं अविरत चालणार आहे आणि दात्यांनी आम्हाला सदैव मदत करावी हीच मी माणुसकीच्या भिंतीकडून सर्व दात्यांना आणि शुभचिंतकांना विनंती करतो। जय माणुसकी, जय गाडगेबाब। आज माणुसकीच्या भिंतीवर अतिशय वेगळ्या प्रकारचा सामाजिक उपक्रम लोकांच्या सहभागातून हाती घेऊन आपण तो पूर्णत्वास देत आहे। मुकिंदा दत्ता वानखेडे, पिंपळगाव, तालुका पुसद या दिव्यांग बांधवाला त्याच्या सायकलवर आपण एक छोटेखानी उद्योग जो आहे तो या ठिकाणी उभा करून दिला आहे आणि या उद्योग उभारणीसाठी पुसद शहरातील माणुसकीच्या भिंतीवर प्रेम करणाऱ्या सर्व दात्यांनी हे सगळं हाताने मदत केली। त्यासाठी माणुसकीच्या वतीने आपण त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया। सोबतच माणुसकीच्या भिंतीने गेल्या 7 वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाने पुसद आणि परिसरामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांचे पुसदवासियांतर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। या त्याग, समर्पण आणि सेवाभाव यातून माणुसकीची भिंत वर्षातले 365 दिवस दोन्ही वेळा उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये अन्नदान करते। या अन्नदानाला पुसद शहर, परिसर आणि आता तर परदेशातून सर्व दाते सगळ्या हाताने मदत करतात। सोबतच त्यांचा पारदर्शकपणा आणि प्रत्येक गोष्टीसाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब देण्याच्या प्रवृत्तीने पुसदकरांनी त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला आहे की कुठल्याही मदत कार्यासाठी माणुसकीच्या भिंतीने आवाहन करावे आणि पुसदकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा। असं आजपर्यंत असं होणं हे एक उदाहरण पुसदमध्ये आपण सेट करतो आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी मुकिंदाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण मदत करून त्याच्या आयुष्याला उभारी देण्याचा एक नवा प्रयत्न आपण करतो आहे।
मुकिंदांना सुद्धा या नव्या व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माणुसकीच्या भिंतीच्या वतीने उभा करण्यात आलेल्या या व्यवसायाला जिकडे जिकडे मुकिंदा त्याची सायकल घेऊन हा व्यवसाय करण्यासाठी फिरणार आहे, सर्वांना असं विनम्र आवाहन करतो की आपण मुकिंदाकडून वस्तू आवर्जून खरेदी करून त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जगण्याची नवी उमेद देण्यासाठी माणुसकीच्या भिंतीच्या या प्रयत्नाला बळ द्यावं. आणि सोबतच माणुसकीच्या भिंतीला अजून शुभेच्छा देतो की आणखी तुम्ही याच पद्धतीचं काम करून आपला सेवाभाव वृद्धिंगत करून आपली महाराष्ट्राबरोबरच जागतिक दर्जाची ओळख जी आहे ती निर्माण करावी. जय माणुसकी. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.